नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी. यंदा वटपौर्णिमा 2026ला कोणत्या रंगाच्या साड्या नेसायच्या आहेत, कोणत्या बांगड्या चुकूनही घालायच्या नाहीत आणि पूजेची योग्य पद्धत काय, आजच्या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण एक चूक तुम्हाला तुमचं सौभाग्य कमी करू शकतं. तर यंदा वटपौर्णिमा सोमवारी दिनांक 29 जून 2026 रोजी आहे. ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. या दिवशी सावित्रीने यमराजाकडून आपला पती सत्यवान याचे प्राण परत आणले होते. म्हणून सुहासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि सुखी संसारासाठी वडाच्या झाडांची पूजा करतात. वडाचे झाड हे दीर्घायुषी, विशाल आणि बहुगुणी आहे. त्यात ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा वास असतो अशी मान्यता आहे. 2026च्या वटपौर्णिमेला ज्योतिषशास्त्रानुसार हे 5 रंग सर्वात शुभ आहेत. हिरवा रंग हा निसर्गाचा, सौभाग्याचा आणि बुध ग्रहाचा रंग आहे. लाल रंग हा शक्ती, सौभाग्याचा आणि मंगळ ग्रहाचा रंग आहे. तर लाल साडी सुहासिनीचे प्रतीक आहे. पतीचे प्रेम वाढते. पिवळा रंग हा गुरुग्रहाचा रंग आहे. पिवळी साडी नेसल्याने धनधान्य, संतती, सुख आणि ज्ञान प्राप्त होते. केशरी चौथा रंग आहे. केशरी हा सूर्याचा आणि ऊर्जेचा रंग आहे. आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढवते. तर 5वा रंग आहे राणी. शुक्राचा आणि प्रेमाचा रंग आहे. पती पत्नीमधील प्रेम वाढवतो. तर शक्यतो पैठणी, कांजीवरम किंवा शालू यासारखे पारंपरिक साड्या नेसा, म्हणजे त्यामध्ये तुमचं सौंदर्य अगदी खुलून दिसेल. तर चुकूनही या 3 रंगाच्या बांगड्या तुम्ही या दिवशी घालायच्या नाहीत. तर वटपौर्णिमेच्या दिवशी काही रंग अशुभ मानले जातात, हे रंग टाळायचे आहेत. काळ्या रंगाच्या बांगड्या ह्या रंग शनी आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे. पूजेत काळ्या बांगड्या घातल्याने अशुभ फळ मिळते. दुसरा रंग आहे निळा. हा सुद्धा शनीचा रंग आहे. यामुळे पतीला त्रास होऊ शकतो. तिसरा रंग आहे पांढऱ्या रंगाच्या बांगड्या. हा रंग वैराग्य आणि विधवापणाचे प्रतीक मानले जातो. त्यामुळे सुवासिनींनी पूजेत पांढऱ्या रंगाच्या बांगड्या घालू नये. तर फक्त हिरव्या, लाल, पिवळ्या किंवा राणी रंगाच्या काचेच्या बांगड्या घालाव्यात. त्यामुळे अखंड सौभाग्य राहते. तर वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठायचे आहे. अभंग स्नान करायचे आहे. नवीन साडी नेसायची आहे. 16 शृंगार करायचे आहे. तर या दिवशी लागणारे पूजेचे साहित्य: हळदी, कुंकू, अक्षता, 7 प्रकारची फळे, गोडाचा नैवेद्य, वडाच्या झाडाला गुंडाळण्यासाठी सुताची गुंडी, काळे तीळ, दिवा, अगरबत्ती घ्या. प्रथम वडाच्या मुळाशी पाणी घाला. हळदी कुंकू व्हा. वडाला सूत गुंडाळताना 7 किंवा 108 वेळा प्रदक्षिणा घालायची आहे. प्रदक्षिणा घालून झाल्यावर सावित्री सत्यवानाची कथा वाचायची आहे. हात जोडून पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी प्रार्थना करायची आहे. 5 सुवासिनींना मान द्यायची आहे. दिवसभर या दिवशी उपवास करायचे आहे. फळे खाऊ शकता. संध्याकाळी उपवास सोडायचा आहे. तर पूजेला जाताना ह्या चुका तुम्ही अजिबात करायच्या नाहीत. पूजेत काळे किंवा पांढरे कपडे घालायचे नाही. वडाच्या झाडाची फांदी तोडून घरी आणायची नाही. पूजेच्या उपवासाच्या त्या दिवशी उपवास असेल तर कांदा, लसूण खायचा नाही. कोणाशी वाद घालायचा नाही. अपशब्द बोलायचा नाही. दिवसभर मन शांत ठेवायचे आहे. तर मैत्रिणींनो, ही होती वटपौर्णिमा 2026ची संपूर्ण माहिती. यंदा या नियमांचं पालन करून पूजा करा आणि तुमच्या सौभाग्यात भर घाला. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. तुमच्या सर्व मैत्रिणींना, नणंद भाऊजयांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी